शिकवा. हा चला आता वरच हे गबाळ काढून टाकू बांधावरच. बर बर इकडे जमल ना तुला? हा तुम्ही शिकवा, मी करते मग. हा कसं आहे आपल्याला मालकानं ना जबाबदारी माझ्यावर सोपवली. आता मालक गावाला गेले तर 8 दिवस झालं. हा ते तर आहे. मी 2 वर्ष झाले यांच्याकडे काम करते. हा ना. हा होय हो. हा ते मालकाचा पोरगा काय करतो? ते का कॉलेजला कॉलेजला आहे का? चांगलंय ना दिसायला. हो लयच मस्त आहे. का अशी विचारते? नाही नाही असंच सहज. का पटला तुला? का आवडला तुला? नाही नाही तसं काही नाही, सहज विचारलं. आता माहिती पाहिजे ना काही गोष्टी, त्यामुळं. आता मला इथं जास्त टाइम नाही झाला ना येऊन, एक 8 दिवस झालेत. हो म्हणूनच म्हणते. तुला सांगू का? हा कोणाला सांगणार नाही ना? नाही नाही. तसं माझ्या शेवटी तर कोण कामाला नाही. मी साला यांच्याकडे पण अजून एक गडी ठेवलाय त्यांनी. ती अक्ष नाही का लेगा शर्टवाला. अच्छा अच्छा, ते लुकडे लुकडे तेच का? हा 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 हा. काल नाही का आपल्याला पाणी आणून दिलं? हा त्याचं काय? ती येतं ग कामधंदा सोडतो माझ्यासोबत गप्पा मारतो, मला मदत करू लागतो कामाला. होय. हो तरी म्हंटल मी की एवढं गपचूप गपचूप काय चालू बरं असतं ऐक ना. आता मालक ही नाही, चला आपण जरा आराम करू. सकाळ कामच करते. हा इकडे चालेल. ना इथे बस. बस बस. मला हे कोण गप्पा माराय नव्हतं. आवडतं ना तुला काम? हो आवडते ना. आणि तुम्ही मला एवढं जास्त काम पण नाही सांगत, त्यामुळे लय आवडते. पण मग काय मालक आल्यावर करायचं बरं का काम? हो हो हो. होय हो. मी त्या दिवशी बघितलं काय? तो जो आहे ना अक्षा म्हंटल तुम्ही, तो आहे ना बरोबर तुमच्याच माग पळत असतो माहिती का सारखा. आणि मी तरी विचार करते काय असते ह्याच, काय असते ह्याच. आता मला कळालं काय असतं त्याचं. तसं काही नाही बाई. लाजू नका लाजू नका. हिला समजते काय? मालकाला सांगूल का काय? बाई बाई त्या गड्याला काढून टाकतील. अहो नाही नाही, मी नाही सांगणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी पण तुमच्या वाणीच आहे की नाही. बरं जाऊ दे ना. मला नावानच आवाज दे, मी तुला नावानच आवाज देते. आपण दोघे आज एकदम क्लोज मैत्रीण. हा 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 फ्रेंडशिप. हा तू कल सांग, तुला मालकाचं पोरगं आवडतं का? तसं तर दिसायला भारी आहे. आज 8 दिवस झालं तू कॉलेजला गेला नाही. जशी तू कामाला येते ती माहितीये का तुला? बघितलंय ना, येतोय सुट्टे आमच्या गड्यापाशी जाऊन बसतोय, उठते म्हणजे त्या अक्षापाशी जाऊन बसतोय. अगं 8 दिवस झाला तो कॉलेजलाच गेला नाही. तुला बघून मला वाटतोय ना तो तुझ्या प्रेमात पडला का असं वाटतंय मला. पण तू म्हणू नको. नाही नाही बाई, मी कशाला म्हणू, पण लय हँडसम आहे बाई. हा म्हणजे तुला पण आवडलंय बाई. जाऊ दे आपली मज्जाच झाली नाही का? काम ते काम, पैसे ते पैसे. हे काम कोण करीन? आता आता हे काढतो. इकडे 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 बस बस ना तू. म्हणजे काम बी करायचे. मी बसू? हा बस तू बी. आणि थोडा आराम बी करायचा आहे का नाही? मग आम्ही काम करत नाही काय असं म्हणतोय? राहू दे बाबा. नाही तसं नाही ग. अरे बघतो ना दिवसभर किती काम करते. माझं लक्ष सगळं तो ऐकलंच असतंय. मग तुझं लक्ष नाही तर मग कोणाचं हा. आपण सांग ना. आणि हे बी चांगलं काम करते. हा मला ह्यांनी शिकवले ना काम करायला. भारी काम करते ना. हा भारी तर काम करते मी, कारण हे शिकवतात ना मला. पण तुम्हाला काय सांगू, माझी परिस्थिती खूप गरीब आहे. अरे पण जाऊ दे, परिस्थिती गरीब असल्यात काय झालं? तू दिसायला किती सुंदर आहे. हा तरी म्हणलं बरं का ग, ते सुवास असतो ते मालकाचं पोरगे. मला मला विचारतो कुठं राहते आणि काय असतं त्याच्या घरी, कोण कोण आहे काय. आता मला काय माहिती, सगळं तुलाच माहिती. सांग बरं. हे वाढीतच राहते. कसं आहे नाही का, आता ना ह्यांची खूप गरिबी चालली नाही का, म्हणजे हा का तेच. परिस्थिती वाईट आहे का? नाही करत शिकता शिकता सगळ्यांचे दिवस थोडे तसे राहतात. काय झालं काम? हा चालू आहे ना. मालक तुम्ही हा ते एक काम करा, इकडलं गबळ राहू दे. हे हा तुम्ही दोघं आहे ना त्या बांधावर पण गबळ आहे, ते तिकडं वाड्याला नेऊन टाका बरं. आम्ही दोघं का? हा लगेच जातो ना. हा, जातो मी. मी तू तू थांब इथं. तू आहे ना इथलं गबळ तिकडे नेऊन टाक नंतर. अगं बस बस, तू एकदा बस बरं. हा अगं तू नंतर नेऊन टाक. तू सध्या नवीन आहे ना इथं कामाला, त्याच्यामुळे तू लय लोड नको घेऊ. जेवढं जमल तेवढं काम करीत जाय. हा हा तुझं नाव नाही माहित मला, काय नाव आहे? माझं का? पूर्वा. मस्त नाव आहे बर का, आवडलं आपल्याला. हा हा ना मालक. काय मग बाकी?
काय नाही, बाकी हेच काम चालू होतं. मग घरी कोण असतं? घरी असतात माझे म्हातारे आई बाप आहेत आणि मला 4 बहिणी आहेत. मी शेवटची आहे आणि सगळ्यांची लग्न झाली तर. आणि मग आता घरी काही आमची परिस्थिती एवढी चांगली नाही बरं का, गरीबच आहे मी. त्यामुळे मग मला असं काम करावं लागतंय. आता मी काम करते म्हणून आमचं घर चालू आहे सध्या. हा हा. शिक्षण चालू आहे का? नाही, शिक्षण तर तसं बंदच आहे, कारण परिस्थितीच नव्हती ना फी वगैरे भरायची कधी. इच्छा असेल ना तुझी शिकायची तर मी पैसे भरेल शाळेमध्ये, तू टेन्शन नको घेऊ, मी करतो. नाही मालक, इच्छा तर भरपूर होती माझी, पण पैसे नाहीत. पण तुम्ही कशाला भरता? नाही नाही तसं काही नाही. अगं तू आमच्याकडे कामाला आहे ना, हा तू आता एक काम कर, इथं आहे ना येत जा तू, पण आहे ना फक्त सुट्टी दिवशी येत जा कामाला, ऐक. आणि ना तू शिक्षण चालू ठेव, शाळा नको सोडू तू. हा पण मालक, मला मग पगार कसा भेटणार? मग माझं घर कसं चालेल बरं? अगं मी आहे ना, हे बघ मी तुला मनातलं बोलतो. तू ज्या दिवशी आली ना पहिल्यांदा, तेव्हा मला तू खूप आवडली आणि माझं आहे ना बघता क्षणी प्रेम झालं तुझ्यावर. खरंच म्हणजे मनापासून आवडल्या तुम्ही मला. बरोबर आहे मालक तुमचं. माझ्याशी लग्न करशील का तू? मालक, ते कसं शक्य आहे बरं? तुम्ही किती मोठे, मी कुठंच काही नाही हो. अगं ते काय नाही काय नाही, ते काम समजून सांगत होतो. नवीन आहे नी, आता आली एक 8 दिवस झाले. मला माहिती केव्हापासून येते ती कामा. 8 दिवस झाले ना. हा माहिती, मला माहित झालं. ती पोरगी 8 दिवस आपल्या कामाला आली, ती अश्विनी आणले. पण तुम्ही तर 15 दिवसांनी येणार होते. माझं काम झालं, मग तिला काय करतो, हा निवड आणून लगेच. ते हिला सांगत होतो मग. आणि तू तर कॉलेजला गेला नाही वाटतं 8 दिवसापासून? नाही सध्याला काय एवढं महत्वाचं नाही कॉलेजला. नाही. हा आता पेपर आहेत ना, हा, मग त्यामुळे मग घरीच अभ्यास करतो मी. जोपर्यंत मी येणं होतो तोपर्यंत रोज जायचा कॉलेजला. हा काय होतं कॉलेजला महत्वाचं नाही. नाही नाही. म्हणजे मला आता येताना राजा भेटला, तो आला मित्र, हम्म. तो बरोबर आहे कॉलेजला, तो रोज कॉलेजला जातोय. हा ते बरोबर आहे, हा, पण आता इथं घरी कोण नव्हतं ना, बघाल तुम्ही बाहेर गेलते. हा. म्हणलं आता यांना गाड्याला वगैरे कामाला लाव व्यवस्थित, अक्षाला त्यांना. तो अक्षय कुठे घडी, अश्विनी कुठे गेली? ते तिकडे खाली खाली तिकडं. खायला राहणार आहे. हा मग लक्ष द्यायला नको की वावरात, एवढं मोठं आपलं वावर, हा 25-30 एकर. त्याच्यामुळे मी घरीच थांबलो मग. हा का? हा पण मी सगळं ऐकलं धावलं. काय तुम्ही काय गप्पा मारत होते? काय ऐकलं? हा, काय त्या पोरीला काय म्हणत होता? काय काय नाव गं बाई धावलं? पूर्वा. पूर्वा. मी सगळं ऐकलंय. अं, पूर्वाला काय म्हणत तू? काय माझ्याशी लग्न करशील का? हा बोललो ना. अहो हे बघा, तुम्हाला दादा सगळं सांगतो आता. हा, ती मला खरंच आवडली पोरगी, मला लग्न करायचं ती सोबत. माझी परिस्थिती कुठं, हे कुठं, मी इतकी गरीब, हे इतकं श्रीमंत, कसं होईल? पूर्वा, हा तू काय मनात विचार काय करू नको. हा हे बघ, हा काय कॉलेज जात नाही, काही नाही, 8 दिवसापासून पाहिले ना. हा, हो. आता तू विचार कर. आता हा म्हणतो बरं, हा का पण तो अशी बोलायला लागला? नाही, आज मी पहिल्यांदाच बोलले त्यांच्याशी. हा हा काय? आत्ताच बोललो मी. डायरेक्ट बोलला हा माझ्याशी लग्न कर. आवडली मग बोललो. तू करशील का? सांग ना, तुला मी आवडत नाही का? नाही मालक, तसे तुम्ही खूप चांगले आहेत आणि मला आवडतं पण मग तू कसं जमल ना आपलं लग्न? का नाही जमणार? काय प्रॉब्लेम नेमकं? तुम्ही कुठं, मी कुठं, माझी परिस्थिती एवढी गरीब आहे. मला 4 बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालंय, मी शेवटची आहे आणि माझे आईबाप सुद्धा म्हातारे आहेत, ते घरीच असतात. घर माझ्या एकटीवरच चालते आणि मग म्हणून मी इथं काम करते. बर, काहीच काळजी करू नको पूर्वा. तू आजपासून ये ना, म्हणजे याच्याशी तो लग्न लावून देतो. तू आज या सगळ्या जमिनीची इस्टेकीची मालकीन. तुला काम करायची गरज. हे बघ पूर्वा, आता आहे ना,
25 एकरचा मालक आहे पण बरोबर ना 5 एकर पडीत आहे ती पण आपल्याला तयार करायची आणि तू काय कर याच्याशी लग्न करून टाक काय टेन्शन घेऊ नको हा तुला काय मालकीन झाली आणि खरं आहे त्यांचं मला आतापर्यंत आहे ना यांनी भरपूर सोयरिकी आणल्या पण मला एक सुद्धा पोरगीने आवडली पण तुझ्यात काय जादू आहे काय माहिती तुला बघितले ना मी प्रेमात पडलो खरंच आणि ठरवलं लग्न करायचं तर हिच्यासोबतच आणि त्यामुळेच आहे ना मी 8 दिवस झाले कॉलेजला गेलो नाही आणि मला जाऊ पण वाटाना हा जाऊ दे. ते म्हणतात जुन्या लोकांची मन सून करताना गरीबाची करावं हा तसं तर बरोबर खडाचा काढला निवडून आहे ना हा याला म्हणते मुलगा तू आता हे बघा शिक्षण चालू ठेव हा तुला काम करायची गरज नाही काही नाही हो. खरंच तुम्ही खूप चांगले आहेत. तू आजपासून असं म्हणायचं लग्न झालं का तुझ्या जातात कारभार सगळा इकडं आणते खुरप हे बघ आजपासून याला हात नाही लावायचा भरपूर शिकायचं हा काम अजिबात करायचं नाही टेन्शन नाही घ्यायचं खरं का हो जमत. जमत आणि हिच्या घरी जाऊ आपण आणि मागणी घालू हा ते माय मी जातो हा माय मी सांगतो तिच्या आई वडिलांना हा. काय टेन्शन नाही जमल बरं चला ते आपल्या गडी आशिरी कुठे काम करते ते पाहावं लागेल ते तिकडे खाली चला चला बर चल फिरून येऊ आपण चला चल चला इथून चला अगं मी काय म्हणतो अश्विनी हे पांगवायचं राहू दे खत याचं शेण पांगितलं ना? पांगून टाकले म्हणून सगळं मारले निसवायचे तुझ्या विश्वास मी काय म्हणते मालक गावाला गेलाय ना तोपर्यंत नाही का आपण नाही का पटपट पटपट काम उरकायचं काय म्हणते राहू दे हा बघ तू ना मला खरंच लय आवडते हा मनापासून मग तू माझ्या संग लग्न करशील का हळद पाडशील मला लग्न करून काय करू मालकाची इथंच राहू आहे का नाही इथंच काम करून इथंच राहू आपली पोरं बी राहते इथंच आहे का नाही शिकच नाही पोराला शी म्हणते बाई हा पोरं शी करते ते वेगळं म्हणायला अक्षा काय करताय ते हे काय खत पांगित होतं तुम्ही सांगितलं होतं ते असं का हा म्हणजे आज आज हात लागलाय का नाही कालपासून करतोय मी कालपासून हा विचारायला नाशिने काय करते इकडं? ते मी आणलं जुन्याला घुसला होता हातात काटा काढायचा होता का? हा हा झाला काटा काढायचा हा पण ते तुम्ही लय लवकर आले मला अरे मग आता 15 दिवसात सांगेल तुला पण 8 दिवसाचं काम झालं लगेच रिटर्न झालो मी हा का हा बर अरे मी काटा बिटा काय बरेल ना तुम्हाला मी सर्व ऐकलं तुमचं तुम्ही काय बोलत होते काय नाही कामातच बोलत होतो मी किती वेळच ऐकतोय हा का इथंच राहू हा लग्न करू पोरं होते मालकाचेच राहू हा तर तुमच्याशिवाय कोणी आहे आम्हाला नाही माझ्याशिवाय तो कोण नाही तुला माहिती आहे ना बरं काय करायचं यांचं मग आता याचं काय करायचं आता तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला ते करायचं हा? तू काम सोडून का म्हणाली मला कळते ना मी नाही आले नाही. तुला म्हणलं होतं ना तिथं लक्ष ठेव ते आता कामाला नाही इथं मग ती मालकीन झाली मालकीन 30 एकरची हा का समजलं का हो खरं म्हणते म्हणजे खरंच अगं मला खूप आनंद झाला मी म्हणलं ना मालकाचं नाही का म्हणजे मालकाच पोरगं ना 8 दिवस झालं कॉलेजला नाही गेलं खरंच मालक तुमचा स्वभाव खूप छान आहे तशी खूप छान आहे ही आणि स्वभावाने गोड आहे हे मला आहे ना मग अक्षरात बरोबर सांगितलं होतं नाही मला फोन केलता बरं का मला आहे ना आपल्या अक्षरात फोन करून सांगितलं होतं का आपला श्वास मला कॉलेजात जात नाही मला 8 दिवसापासून हा आपण सगळं खरं खरं सांगतो मला हो. सगळं सांगितलं घ्यातलं आणि मग- दिवसभरात काय घडतं ते मालकाला सांगायचं काम आहे मा बरं झालं सांगितलं म्हणजे मला विचार तर केला मला विश्वास आहे त्याच्यावर भारी काम केलं बरं का आता ना आम्ही काय करतो घरी जातो आणि ही ज्या आईला बाबाला खुश खबर देतो ते एवढी खुश होतील ना एवढी मोठी जमीन जागा आणि माझी लेक त्या घरी जाणार आणि एवढा चांगला जावई भेटला खरंच चल अरे एक मिनिट आमचं आपलं बी सांगा तुमची इच्छा आहे का दोघांची लग्न करायची आमची तर लई इच्छा आहे बाबा हा यांचं पण आपण लग्न लावून दिलं तर तुमच्या काय इच्छा आहे तवाली अश्विनी मला आवड तुला घरच्याचं आई वडिलांचं काही विचारावं लागेल का नाही. मला कोणच नाही माहित नाही का तुम्हाला बरं मग यांचं द्यायचं का दोघांचं लग्न लावून देऊ लाव दोघायचे पण मग आता काय हा जमतंय. म्हणजे आपल्या कायमचे कामाला राहतील काय करू हा. एकाच मंडपात करू यांच्या दोघांचं लग्न न आमच्या दोघांचं लग्न चालेल चालेल दोघायचे लावून देऊ हा. आपणच खर्च करू सगळं ऐकलं तुमचा काय ऐकलं त्याच बी हा
तू बी तुला काय करायचं मग काय करायचं म्हणजे लग्न आहे आमचं. मी कोण आहे माहिती ना तुला? कोण? शेजारी तुमचा. हा माहिती पण मग काय करायचं? तुला काय पाहिजे ते आमचं. तुम्हाला काय करायचं? मला काय करायचं? मला काय करायचं? मी शेजारी नाही का तुमचा? मग शेजारी आहे ना, बुंदी खायला येईन ना मी. मग यायला लागणार तुला का रे म्हटलं नाही, पण ते नाही करायचे आम्हाला. गुलाबजामुन गुलाबजामू खाईन मी. बर काय काय गुलाबजामुन करायचे. एवढेच मग कसं आहे, 2 दिवस निघून जातील शेजारीचे. बरं. 15 दिवस पुरते एवढे गुलाबजामुन देतो भाऊ. डबा भर. काय बाबा किती खायचे तुला तेवढं काय? जमन. आणि हे बघा हा. पत्रिका बित्रिका वाटायला पळायचं बरं का. पत्रिका वाटशील का? वाटेन ना. हा. बर तुम्ही म्हणता तर वाटेन चा- बर का? हा शेजारी गाणं मी म्हणे ना मग हा. लागणार. कोणतं कोणतं हा? कोणतं? दूल्हे का सहरा, एक झलक झलक. हा हो तर बरं. दूल्हे का सहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. दूल्हे का सहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. धड़कन 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 मेरी धड़कन, धड़कन 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 हो मेरी धड़कन, हो मेरी धड़कन. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. वा 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 वा. मस्त आम्हाला आवडलं. बरं. धडकन धडकन तेव्हा अशाच गाय लग्नामध्ये अशाच गाणे म्हणायचे. असंच म्हणलं. लोक पाहतच राहिले पाहिजे कोण गायक आहे. ऐकत राहिले पाहिजे. हा तात्या तुम्ही टेन्शन घेऊ नका गाड्या. तुला पेटा बाजून दिली लागणार. हा. आणि तेच नाही हा. आणि हे नवरी नवर नाही का हा ते एक आपल्याकडे गाणं आहे परत. कोणतं रे? अयो बारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. याच्या मागे जायचं का आता? बरं मी काय ते चला बरं आता लावून देतो तुमचं लग्न. फूल बरसा. अक्षा गाय सुटली बाई. अयो काय वय लवकर गाय बाद पहिली पळ पटके. ती उधळायला लागली ती काय. ए बादल बादल गाणं कंटिन्यू तू गाणं म्हण. चल. बाबरो का हो सरपंच लग्नातलं गाणं म्हणतोय. काय झालं? हा आता मी गावाला जायला होतो हा 15 दिवस जायला होतो हा पण काय झालं 8 दिवसात रिटर्न आलो. बर तर मग ये पोरे कॉलेज जात होत. पोरे काय कॉलेज जायला 8 दिवसापासून का. आता या 2 ही पोरगी कामाला होती. हा. आता या शिवाय 2-1 वर्षापासून मागच कामाला आहे. मला माहिती ना. आणि अक्षरला तर गडीत ठेवले. हा आता मी नसल्यामुळे यायचं गेलं जमवून काय काय म्हणताय तुम्ही. हा देतो जो आता त्याचं लग्न वाजून मग आता काय याच पोरं हा या पोरी बरोबर अरे लय भारी. आपल्या घराला शोभर येते परत. आता ते मला गावातलं माहित नाही का. हा, तेच आहे. आई वडील म्हातारे म्हातारे, हा. 4 बहिणीचे लग्न झाले. भाऊ नाही. घेतलं पत्रात मी मग आता काय करते. इकडे कामाला येते का आता. हा, पहिली आशीने आणली होती. पहिली काही दिवस कापडा दुकानात जात होती तू आहे की नाही. हाय, भारी काम झालं. आणि हा, तिथं कल्याण झालं. तुम्हाला काय कमी आहे? हा. तुमचं जाता जायचं नाही, नाही. नाही. हा? नाश्त्याचं पण आणि हा त्याला गडी बाळाला हा अक्षर त्याच्यावर पण मा येत काही स्वाद हिच्या बरोबर का. दिला हिच्या 2 बरोबर. वर्षापासून कामाला आहे तुमच्याकडे. अश्विनी हा संतोष भाऊ ऐकलं का. मी तरी म्हणलं ते कपड्याच्या दुकानात गावात होती हा, तिथं होती ना कामाला. हा. हा तिकडं नाही आता इकडे आली वाटतं. बर चांगलं झालं मग. लय अहो पोरांना पुरी मिळाला. हा. किती सुंदर मुलगी तुमच्या मुलाला मिळाली. काय नशीब. त्याला हा. कॉलेजचा बुडवलं का लगेच लग्न लावून टाकायचं. लगेच. वेळ नाही लावायचा. नाही. त्याला फांद्या फुटतात बर का. हा बरोबर आहे. हा आता दिवस मावळायला गेलाय. उद्या लगेच तयारी उद्या करा. लगेच. उद्या लगेच लग्न लावून टाका. ए तू कुठे गेला. काय आणायचं? पसंत आहे का काय तुला. सुटली? लय गरीब पोर घरी येते. हो, खूप छान आहे. हा हा? अरे वा अरे वा. त्याला आता separate रूम बांधून देतो एक. हा आणि होतं काय प्रत्येक लग्नात गाणंच म्हणायला आहे. हा, मग गाणं म्हणायला यांना आपलं. सेपरेट रूम बांधून द्या. हा, room बांधून देतो त्या. घरच्यासारखं जीव लावा. हो. चा, आणि लग्नाला मला बोलवणार की नाही. हो पावर सर तुमच्या इकडे लग्न होईल का. चालेल ठीक आहे. चालेल, चला चालेल. हा? हो. घरी निघले होते ना. चला, चहा पाणी पाजा मग. चला चला चला